मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला। आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत हेच स्थान आहे जिथे एक गाडी पार्क करण्यात आलेली होती आणि त्या गाडीवर बॉम्ब होता। त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि याचे हादरे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील जाणवले होते। इथल्या अनेक दुकानांचं नुकसान देखील झालेलं होतं। या ठिकाणचे जे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता तो आता इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे। मात्र समोरच्या बाजूला आपण बघितलं तर ही निसार डेअरी आहे। निसार डेअरी त्यावेळेस देखील अशीच उघडी होती। त्याच्या बाजूचं जे दुकान आहे त्या दुकानाचं शटर आपण बघतोय, त्या दुकानाच्या शटरला होल पडलेला आहे। बॉम्बस्फोटाच्या वेळेस जे नुकसान झालं, जे छर्रे उडालेले होते, जे अवशेष उडालेले होते, त्याचा जोर इतका जबरदस्त होता की ज्यामुळे त्याचं शटरचं नुकसान झालं। त्याचबरोबर ही निसार डेअरी आहे। ह्या निसार डेअरीला आपण बघतोय की बॉम्बस्फोटाच्या वेळेस जे काही छोटे छोटे छर्रे उडालेले होते त्यामुळे या भिंतीचं नुकसान झालं। खरं तर दगडी भिंत आहे, परंतु आपण बघतोय की अशा स्वरूपाचं नुकसान झालं। आणि वरच्या बाजूला जे घड्याळ आपण बघतोय त्या घड्याळातली वेळ ही रात्रीची साधारणतः 9:35च्या सुमारास हा बॉम्बस्फोट घडलेला होता आणि त्याच वेळेसचं हे घड्याळ आहे। ते घड्याळ ह्या दुकानदारांनी अजूनही जपून ठेवलेलं आहे, ती वेळ दाखवणारा, आणि त्याच्यामध्ये उर्दू भाषेत देखील त्या दिवसाची माहिती देण्यात आलेली आहे। काय घडलं होतं त्या घड्याळावर नेमकं काय आहे, तुम्ही ते घड्याळ का 9:35 को बम ब्लास्ट हुआ था, उसी वक्त वो घड़ी बंद हुआ है। अच्छा, हाँ, उस पर क्या लिखा है उर्दू में? उर्दू में लिखा 28 रमजानुल मुबारक 19 दिसंबर बरोज पीर अच्छा, 2008। इसका क्या मतलब है? यानी 28 रमज़ान को हुआ था ये जो वाक़या हुआ था। उस वक्त तो हमारा रमज़ान महीना था, 28 रमज़ान था। लोग तरावी पढ़ कर आए थे और बेपनाह भीड़ थी। वो भीड़ आधी उधर हो गई थी, आधी उधर हो गई थी। इसके लिए 8 लोग की जान गई है। बस आपकी दुकान का क्या नुकसान हुआ? हमारी दुकान के घड़ी का नुकसान हुआ था, भाई को लगी थी और जो कारीगर काम करते उनको लगी थी। दुकान का बहुत ऊपर टांकी है पानी की, वो भी फूट गई। हमने नवीन बैठा ले, पानी की टांकी बहुत ऊपर है, 50 फुट ऊपर है, वहाँ तक छर्रा उड़ा था, पूरी टांकी फूट गई थी। वो भी तीनों टांकी हमने नवी बैठा ले। आपण बघतोय मालेगाव बॉम्बस्फोटाच्या थरारक काळ्याकुट्ट आठवणी सांगणाऱ्या ह्या संपूर्ण घटना आहेत, हे पुरावे आहेत। हेच घड्याळ होतं त्यावेळेस जी वेळ आता आपल्याला दिसते आहे, ह्याच वेळेला इथे बॉम्बस्फोट झालेला होता। दुकानाचं आजूबाजूच्या नागरिकांचं नुकसान झालं होतं। इथे आसपास असणारे जवळपास 100हून अधिक नागरिक हे जखमी झालेले होते। त्यामुळे आता थोड्याच वेळात न्यायदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मालेगावकरांना काय न्याय मिळतो हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मालेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।